ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळत आहे आतापर्यंत. मात्र आपण पाहत आहोत की इकडे राकेशने आतमध्ये एंट्री केले, ती आता या सुभेदार आणि किल्लेदार यांना बरबाद करायला. आणि त्याच्यातच त्याला आता समजलंय की सायली प्रेग्नेंट आहे. आणि त्याचमुळे मात्र आता जर का सायलीला काही झालं तर सुभेदार किल्लेदार सगळे हदरतील आणि मात्र या सगळ्यामध्ये माझा बदला पूर्ण होईल. आणि यासाठी त्यांनी आता महाभयंकर खेळी खेळलेली आहे. आणि हीच खेळी मात्र आता इकडे त्याच्या अशा काही अंगाशी येणार आहे. आणि त्यानंतर स्वतः स्वतः आता सुमन पुन्हा एकदा आपल्या आता मुलाला या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने धडा शिकवणार आहे. आतापर्यंत आपल्या नवऱ्याला धडा शिकवणारी सुमन आता आपल्या मुलाच्या विरोधामध्ये ठामपणे उभी राहत त्याला धडा शिकवणार आहे. हो प्रेक्षकांनो, हे नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सायलीवरती हल्ला करणं राकेशला किती भारी पडलंय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आता सायलीच्या चोर ओटीचा कार्यक्रम होत आहे. आणि ज्या वेळेला सायलीच्या चोर ओटीचा कार्यक्रम होत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण एकच विचार करत आहेत की काहीही झालं तरी आता ही सायली आहे तर हे लोक तिचे आता इतके लाड करतायत. पण ज्या वेळेला यांना समजेल की ज्या तन्वीची यांना इतकी ओढ आहे ती तन्वी सायलीच आहे, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमचं कुटुंब पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये आनंदी आनंद घडणार आहे. पण लवकरात लवकर मात्र आता हे सत्य समोर आलं पाहिजे. इकडे सायली विचार करत आहे काहीही झालं तरी आता मी जास्त दिवस विचार करू शकत नाहीये, जास्त दिवस थांबू शकत नाहीये. प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना समोर दिसतायत माझ्या, आणि असे ते समोर दिसत असताना मी आता या सगळ्यामध्ये गप्प बसायचं आणि त्यांना आई बाबा म्हणून हाक नाही मारायची. नाही, मला काहीही झालं ना तरी सुद्धा माझ्या आता डिलिव्हरीची डेट जवळ येते तोपर्यंत मला लवकरात लवकर सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे. दोघं जण विचार करतात. अर्जुन मात्र थोडासा शांततेत विचार करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून मात्र सायली प्रेग्नेंट आहे, तिची प्रेग्नेन्सी होईपर्यंत पुरावे सापडले तर ठीक, नाहीतर आता जसं काही सापडेल, जे काही सापडेल त्यानुसार पुढचे प्रयत्न करायचे असे अर्जुनचा विचार आहे. पण सायली मात्र या सगळ्यामध्ये इतक्या घाईवरती आले, तिला आता कळतच नाहीये की कधी एकदा मी घरच्यांना खरं सांगू, काय सांगू, असा विचार ती करत आहे. बरं, हे सगळं होत असताना मग त्याच वेळेला मात्र आता इकडे आपण पाहिलंय की सूत्र हलवतो आहे नागराज आपल्या जेलमधून, आणि जेलमधून सूत्र हलवत असताना मात्र आता नागराज इकडे सांगत आहे की हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा मात्र आता लवकरात लवकर तुला या सुभेदार आणि किल्लेदार यांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे इकडे राकेश, तुम्ही काळजी करू नका, माझ्यावरती कुणालाही डाऊट नाहीये, कारण स्वतः मी आईलाच गोल गोल गुंडाळून टाकलेला आहे. म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा आई या सगळ्यामध्ये जोपर्यंत माझ्या बाजूने आहे तोपर्यंत कुणीच माझं काही वाकडं करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो, आणि त्या मूर्ख सुमनला मूर्ख बनवणं किती सोपं आहे मला माहितीये. हा, पण मी तुला अजून एक गोष्ट सांगत आहे, तिला जसं मूर्ख बनवणं सोपं आहे ना, पण जर का तिचा एकदा विश्वास उडाला ना मग मात्र तो विश्वास परत मिळवणं खूप कठीण आहे. आणि त्यामुळे तू आता तिला उल्लू तर बनवच, त्याशिवाय तर आपलं काम होणार नाहीच आहे. पण या सगळ्यामध्ये तू जरा जपून हे कर, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता लवकरात लवकर म्हणजे हे काम करायला पाहिजे. आणि आता म्हणजे काहीतरी कर, त्या सुभेदारांना काटा काढण्यासाठी त्यांना अशा ठिकाणी मारशील ना की ज्या ठिकाणी त्यांना जास्त लागेल. आणि यावरती मग आता तो सांगायला लागतो हो, मला माहितीये, मी आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हेच करणार आहे. बरं, असं म्हटल्यावरती मात्र आता राकेश फोन ठेवतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो की माझा प्लॅन काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण कसं आहे ना, या घरामध्ये सुभेदार आणि किल्लेदार ह्या सगळ्यांवरती वार करायचा असेल तर या सगळ्यांची लाडकी ती म्हणजे तन्वी, आणि तिला या सगळ्यामध्ये जर का आपण वार केला तर आणि तरच हा आपला वार अगदी सटीक बसणार आहे. आणि म्हणूनच आजचा वार तिच्यावरती होणार आहे. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो तू लवकरात लवकर मला आता गुड न्यूज देशील अशी मी अपेक्षा करतो. आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता स्वतः माझे कान आसुसलेले आहेत हे सगळं ऐकण्यासाठी. त्यामुळे मला आता तू लवकरात लवकर आता ही बातमी देशील. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे तो कामाला लागलाय
आजच्या रात्री तिचं काम तमाम करून टाकणार आहे असं म्हणायला लागलेलं आहे. बरं तोपर्यंत सायली आता अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन सर काही नाहीये, मी तन्वी आहे हे सिद्ध करणारी फक्त आणि फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आहे प्रिया. आणि मला प्रियाला कोणत्याही परिस्थितीत भेटायचं आहे. मी प्रियाला जोपर्यंत भेटत नाहीये तोपर्यंत मला आता मी तन्वी आहे हे पुरावे सापडणार नाहीयेत. आणि त्यावरती अर्जुन आता तिला सांगायला लागतो, ऐक ना माझं एकदा तरी म्हणणं ऐकून घे. आणि त्यावरती मात्र आता सायली म्हणते, अर्जुन सर काय चाललंय तुमचं? मी आता तुम्हाला म्हटलं ना की तिला मी अशा पद्धतीने ट्रॅप करेन ना, तुम्हाला तर माहिती आहे ना माझं 2.0 व्हर्जन, आणि तेच तिला मी दाखवणार आणि तिला अशा पद्धतीने मी आता ट्रॅप करणार आहे की काहीही झालं तरी प्रिया या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता हे करणार नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन की ऐक ना सायली, ऐक ना, तू आत्ता जाऊ नकोस, माझं एकदा म्हणणं ऐक. पण सायली कुठली ऐकायला, सायली काही ऐकायलाच तयार नाहीये आणि ती आता जायला निघालेली आहे. बरं ज्या वेळेला हे सगळं चालू आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे बाहेर राकेश वाट पाहतोय सायलीवरती हल्ला करण्याची. अर्जुन विचार करतोय, नाही जर का प्रियाने असा विचित्र पद्धतीने हिला सत्य सांगितलं आणि हिला काही परिणाम झाला तर, नाही मी बाळाच्या बाबतीत आता कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीये. बाळाच्या बाबतीत आता मला काही कोणतीही रिस्क करायची नाहीये. ते काही नाहीये, काहीही झालं तरी सायलीला थांबवायला पाहिजे असं म्हणत तो आता बाहेर निघालाय. पण त्याच वेळेला मात्र आपण पाहतोय की इकडे आता आलेला आहे तो म्हणजे राकेश खरं तर आता सुभेदारांच्या घरामधून किल्लेदारांच्या घरात गेलेला असतो, पण तो पुन्हा एकदा आलेला आहे कारण आता त्याला सायलीला संपवायचं आहे. आणि त्यानंतर हातामध्ये चाकू घेऊन तो सायलीवरती वार करण्यासाठी आलेला आहे. आणि काहीही झालं तरी आज सायलीचं काम आता तमाम करायचं असा मात्र इकडे त्याने बरोबर रीतीने निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे मात्र आता इकडे लगेचच तो आता चाकू घेऊन उभा आहे. आणि तितक्यातच इकडे मागून अर्जुन आलेला आहे, कारण अर्जुनला मात्र आता इतक्या रात्री प्रियाकडे जाऊ नको हे आता तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यावेळेला मात्र आता इकडे अर्जुन सांगत आहे, सायली थांब, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. पण आता सायली काही थांबायला तयार नाहीये, सायली काही ऐकायला तयार नाहीये. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, थांब, तुला माझी शपथ आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता सायलीला थांबणं भाग पडतं. पण ती खूप चिडले, काय चाललंय अर्जुन सर तुमचं? म्हणजे मी तुम्हाला इतकं सांगण्याचा प्रयत्न करते, मी आता चांगल्या कामासाठी चाललेली आहे, तुम्ही मला अडवू नका. पण तुमचं आता एकच टुमणं चालू आहे, सारखं सायली थांब. मी आता अजिबात थांबणार नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, सायली खूप रात्र झालेली आहे. आता राकेश विचार करायला लागतो, हे काय चाललंय? म्हणजे काही झालं तरी सुद्धा आजच्या आज मला आता हे काम तमाम करायचं होतं, पण अचानकपणे हा अर्जुन कुठून आला? म्हणून आता तो लपून बसलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्जुन सायलीला आत घेऊन गेलाय. मात्र आता हा डाव राकेशचा फसलाय. आणि त्यानंतर मात्र राकेश विचार करतोय, काय करू? म्हणजे हा डाव तर फसलाय, पण या सगळ्यामध्ये मी काहीही झालं तरी आता सायलीला सोडणार नाहीये. मग तो पुन्हा एकदा फोन लावतो नागराजला. नागराज आता सांगायला लागतो, काय झालं? म्हणजे आता काम झालं का? यावरती नाही, काम तर नाही झालं. तो आता अर्जुन इतका मध्ये कडमडतो ना की काय सांगू मी. यावरती मग आता तो सांगायला लागतो, हे बघ, काही झालं ना तरी सुद्धा तुला उद्याच्या उद्या काम करायचं आहे. त्या सायलीने पण आता माझ्यासोबत कमी नाही हे सगळं केलेलं आहे. तिला तर असा धडा मला शिकवायचा आहे ना की आता काही बोलायची सोय नाही. यावरती तो म्हणतो, सगळं होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, सगळ्याचा बदला घेतला जाणार आहे, सगळ्यांना बरोबर रीतीने मात्र आता बदला मिळणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र इकडे नागराज सांगतोय, तो म्हणजे सचिनला, तू एक काम कर, तू सुद्धा तुझ्या परीने असा एक प्रयत्न कर ना की आता जो काही बॉम्ब आहे तो बॉम्ब फोडण्याचा, पण मला सांगत नाहीयेस तू काय बॉम्ब आहे ते. असं म्हटल्यावरती तो सांगतो, तुमच्यापासून काय? खरं तर आता प्रिया प्रेग्नंट आहे. हे वाक्य ऐकल्यावरती नागराजचे डोळे चकाकलेत. आणि त्यानंतर नागराज आता सांगायला लागतोय, ही तर प्रियासाठी मोठा आता म्हणजे लॉटरीच आहे प्रियासाठी. यावरती तो म्हणतो, तेच तर, आणि तिला हीच बातमी जाऊन सांगायची आहे, ती म्हणजे सुभेदारांना. पण काय माहितीये मी कसं त्यांच्यापर्यंत पोहोचणार? माझा फोन अस्मिताने ब्लॉक. आणि त्यावरती नागराज म्हणतो, अरे ही तर मोठी न्यूज तर आहे,
पण आता ही न्यूज प्रियासाठी जास्त महत्त्वाची आहे आणि फक्त प्रियासाठी नाहीये, तर आता ही न्यूज आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. काहीही झालं तरी आता लवकरात लवकर ही न्यूज समोर आली पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतो, एक काम कर ना, ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली संधी आपल्याला काय मिळणार आहे? आणि यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे सचिन. संधी? कसली संधी? तुम्ही कशाबद्दल बोलताय? जे काही बोलताय ते आता खुलून बोला, मला आता काहीच कळत नाहीये. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, संधीच म्हणायची याला. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला ना, तरी ही संधी आपल्याकडे चालून आली नसती. पण ती प्रिया आहे, प्रियाकडे ही संधी आलेली आहे आणि आपण त्या संधीचं मात्र आता सोनं करायचं आहे. असं म्हटल्यावरती तो सांगतो, एक काम कर, जेल प्रशासनाकडून आता तू एक अर्ज दे. जेल प्रशासनाकडे अर्ज दिल्यावरती मात्र आता तुला तुला या सगळ्यामध्ये प्रियाच्या नावाने अर्ज देऊन तिला आता तिच्या घरी तिच्या न्यूज सांगण्यासाठी एकदा जायची परवानगी मिळावी. असं बघ की मग पुढची गोष्ट बघू आपण पुढे काय करायची ती. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, असं होईल. यावरती इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे नागराज, मी इतके दिवस इकडे राहतोय ना, कायदा अगदी कोळून कोळून प्यायल्यासारखं झालंय मला आणि त्यामुळे चिंता करू नको. मी जे बोलतोय ना तेच बरोबर आहे. तू आत्ताच्या आत्ता जा, आत्ताच्या आत्ता जाऊन आता ताबडतोब तू या सगळ्यामध्ये मी सांगितलंय तेवढं कर. असं म्हणत त्यांनी आता पिन मारलेली आहे. ती म्हणजे इकडे लगेचच सचिनला. सचिन आता निघालेला आहे तडक आपल्या कामासाठी. बरं, हे सगळं होत आता दुसऱ्या दिवशी सायली काही ऐकायला तयार नाहीये. सायली ऐकत नाहीये आणि ती आता अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन सर, आता मी तुमचं काही ऐकणार नाहीये. काल तुम्ही मला म्हटलात की काल जाऊ नकोस, पण आज आज मात्र मी प्रियाला भेटणार आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रिया मला आता भेटलीच पाहिजे. मला आता जोपर्यंत सत्य समजत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. अर्जुन तिला परत थांबवण्याचा प्रयत्न करतोय. प्रिया आता भेटणार नाहीये, आपण दोघं जण नंतर जाऊया आणि तिची भेट घेऊया. पण सायलीला आता संशय आलेला आहे की अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे आणि ती सांगायला लागते, अजिबातच नाही. आता मी कुणाचंच काही ऐकणार नाहीये, ना मी कुणासाठी थांबणार आहे. मी आत्ताच्या आत्ता चाललेली आहे. असं म्हणत ती बाहेर येते. नेहमीसारखा लपून बसलेला मात्र आता तिकडे आहे तो म्हणजे स्वतः विद्याधर. स्वतः आता इकडे राकेश लपून बसलेला आहे आणि राकेश या सगळ्यामध्ये तिथे लपून बसल्यावरती मात्र आता इकडे अर्जुन धावत पळत तिकडून आलाय. तिकडून राकेश आता मागून सायलीला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. सायलीला मागून पकडण्याचा प्रयत्न करून तिला आता हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे आलेला आहे ते म्हणजे स्वतः आता अर्जुन तिकडे आल्यावरती त्याला आता मागून रंगेहात पकडतो आणि काय करतोयस तू राकेश? मला तर वाटलं होतं तू आता सुधारला असशील, पण नाही, तू आता सुधारणार नाहीस. आणि या आवाजाने सायली मात्र घाबरले आणि ती बॅक साईडला वाकून बघती आहे. ज्या वेळेला ती बॅक साईडला वाकून बघते आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो एकाच झटक्यात मात्र आता तिकडे आलेली आहे ती म्हणजे सुमन. कारण सुमनला आपल्या मुलावरती का कुणास ठाऊक डाऊट आलाय. कारण एकदा नाही तर आता दोनदा या सगळ्यामध्ये त्यांनी इकडे म्हणजे इकडे आता आलेला आहे तो म्हणजे सुभेदारांच्या घरी. त्यामुळे सुमन त्याच्या मागावरती आले आणि त्याच वेळेला समोरचं दृश्य बघून तिला धक्का बसलाय. म्हणजे आता बापाच्याच पायावरती पाय ठेवून हा लेख हेच कारस्थान करत आहे याची सुमनला जाणीव झाली आणि सुमनने मात्र आता त्याला पण शिक्षा घालायचं ठरवलं आहे. कसं करणार, काय करणार, येणाऱ्या भागात सगळं